मनपाचे आयुक्त शेखर सिंहजी ज्यांच्यावर आपण PMPML ची जबाबदारी टाकलेली आहे त्या CMD श्रीमती दीपा मुधोळ मुंडेजी सह व्यवस्थापकीय संचालक PMPML चे नितीन नार्वेकरजी, चरोली डेपोचे नितीन कुसाळकरजी, सर्व आमच्या PMPML चे उपस्थित अधिकारी कर्मचारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर सुरुवातीलाच श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। सगळा देश शोकाकुल झालेला आहे। मध्ये जे जम्मू काश्मीरला घडलं, 2-3 दिवसापूर्वी पहलगामला जो दहशतवादी हल्ल्यामध्ये काही निष्पाप भारतीयांचं आपले प्राण गमवावे लागले आणि त्यात आपल्या पुण्याचे पण संतोष जगदाळे असतील, कौस्तुभ गणबोटे असतील यांचा समावेश होता। त्याच्यामध्ये हे जे काही निष्पाप लोकांना त्यांचा जीव घेण्यात आला, त्यांना संपवण्यात आलं, मी या दहशतवादी हल्ल्यात जीव गमावण्यात लागलेल्या सर्व भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबाच्या प्रति सहसंवेदना देखील व्यक्त करतो आणि प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये हे जे काही घडलेलं आहे, ज्या अतिरेक्यांनी घडवलंय, ज्या पाकिस्ताननी घडवलंय, त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा बदला आपल्या भारतीय सेना घेतल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही, अशा प्रकारचा निर्धार हा सगळ्यांनी केलाय। मी इथं वडगाव शेरीचे बापूसाहेब पठारे आणि कार्यकर्ते राजेंद्र खानवे हे दोघेही आलेले आहेत, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। चरोलीमध्ये आणि माणमध्ये 2 अत्याधुनिक अशा प्रकारच्या बस डेपोचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या झालं असं देखील मी जाहीर करतो। ह्याच्यामुळं आपलं पुण्याच्या पिंपरी चिंचवड शहराच्या वाहतुकीला गती देणारा एक नवा टप्पा हा आजपासून आलेला आहे। त्यामध्ये आपण साधारण 30 बसेस मान डेपोला हे इलेक्ट्रा ह्या कंपनीकडनं आपण घेतलेले GCCच्या धर्तीवर सगळ्या काही गोष्टी त्यांच्या त्यांना चार्ज असेल तो देणार आहे आणि आपल्या सर्वांना आपण 60 बसेस या ही इलेक्ट्रा कंपनी ही उपलब्ध करून देणार आहे। मित्रांनो, मागे मला आठवतंय तुम्हीच आम्हाला अनेकदा संधी दिली, जाणवायचं की अनेकदा रूटच्या बद्दल वाद व्हायचे। महत्वाचे रूट PMT म्हणायचं आम्हाला पाहिजे, PCMT म्हणायचं आम्हाला पाहिजे। विचार केल्यानंतर असा एक प्रस्ताव पुढे आला की हे दोन्ही PMT PCMT एक करूया आणि PMPML कंपनी निर्माण करूया। त्यावेळेसच्या कॅबिनेटने घेतला आणि त्याच्यामध्ये 60% हिस्सा PMPML कंपनीमध्ये आपल्या पुणे महानगरपालिकेचा राहील, 40% हिस्सा आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा राहील। आणि ज्यावेळेस पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट नागरिकांना उत्तम प्रकारे सेवा देण्याच्या करता अधिकारी सगळे काम करत असतील, त्यावेळेस त्यांना काही कमी पडलं तर त्या वर्षी त्यांच्या बजेटमध्ये तरतूद करून 100 कोटी 40 कोटी पिंपरी चिंचवड देणार आणि 60 कोटी पुणे महानगरपालिका घेणार, अशा पद्धतीने हा सगळा कारभार सुरू झाला। हा सुरू होत असताना अडचणी येत असतात, शेवटी येणाऱ्या अडचणीवर मात करणं हे आपलं काम आहे। आपल्याला एकंदरीतच पूर्वीच्या काळातल्या बसेस आणि आताच्या काळातल्या बसेस आमूलाग्र बदल झाले। पर्यावरणाचा विचार करावा लागतो, त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रदूषण कसं कमी होईल, नागरिकांना त्रास कसा कमी होईल, नागरिकांना उत्तम सेवा कशी देता येईल आणि त्याच्यातून आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे पुढे
कसं जाता येईल हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आम्ही त्याच्यात पण सवलती वगैरे दिलेल्या आहेत आणि याच्यातून जास्तीत जास्त पीएमआरडीएच्या एरियामध्ये देखील पीएमपीएमएल कसं पोहोचवता येईल त्याच्यामध्ये मध्ये आम्ही बसलो आणि मी या तिघांच्याकडनं सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. मग भोसले असतील, मुंडे असतील, शेखर सिंग असतील आणि मग त्यांना सूचना पालकमंत्री म्हणून अशा दिल्या कोटी रुपये आपल्या पीएमपीएमएल ला, त्याच्यातून 500 बसेस सीएनजीच्या टाटाच्या 46 लाख प्रत्येकी बस असा घेण्याचा निर्णय झाला. आता 230 कोटी रुपये पीएमएलच्या सीएमडीकडे आलेले त्यांच्याकडे जमा झालेले. कारण मी येतानाच चौकशी केली. मसेला म्हणलं आता मी चाललोय, काय सांगू, पैसे गेले का? म्हणले दादा गेले. मग यंदाही आल्यावर विचारलं आले का? ते म्हणले आले. त्याच्यामुळे आता आपण आपलं काम केलंय. आता राजेंद्रजी, शेखर सिंगजी आणि मुंडेताई तुम्ही तिघांनी मिळून लवकर टाटाच्या बसेस, कारण टेल्को कंपनी इथंच आहे, शेवटी आपलेच कामगार तिथं काम करतात, ऑफिसर काम करतात, आपली उद्योग नगरी आहे, आपली कष्टकऱ्यांची नगरी आहे, आपली कामगार नगरी आहे आणि त्याच्यामुळे इथं बसेस जर जगाच्या बाजारपेठेत जात असतील तर आपण का नाही घ्यायच्या. आणि त्यांनी रेट पण फार रिझनेबल दिलेले आहेत. मागं इतरांचे रेट जास्त आलेले होते आणि म्हणून हा निर्णय झालाय. आता पीएमसी आणि पीसीएमसी ह्याच्यात पण मी पीएमसीला 100 कोटी सांगितलं आणि आपल्या पीएमसीला आणि पीएमसीला 150, तर 230 कोटीचा 40% रेशो तुम्ही द्या, 60% रेशो तुम्ही देतील आणि सीएमडी आपल्याला ह्या बसेस पुन्हा 500 अजून विकत घ्यायच्या. म्हणजे 1000 बसेस होतील. बरोबर आहे. आता 1000 बसेस झाल्यावर अजून आपल्याला बसेस पाहिजे. मग पुढच्या 500 बसेस आपण ही बसेस जीसीसीच्या धर्तीवर, म्हणजे आता जसं घेतल्या तशा त्या घेऊ. म्हणजे 1000 आणि 500 1,500 बसेस झाल्या आणि ह्या आणखी 60 आणि 30 अशा बऱ्यापैकी पूर्वीच्या ह्या बसेस मग आपल्याला चांगल्या प्रकारची सेवा आपल्या नागरिकांना देता येईल. अजून बसेसची गरज आहे. आपण टप्प्याटप्प्याने जाऊ, एकदम काही जादूची कांडी फिरवल्यासारखं, कारण त्यांनाही त्यांची महानगरपालिका चालवायची, इतर देखील प्रश्न आहेत. आपल्या इथनं समोरनं रिंग रोडचं पण काम हे थोड्याच दिवसात पूर्ण होणार आहे. साधारण 500 मीटर वरच ते काम त्या बाबतीमध्ये आहे. आम्ही रिंग रोड करतोय. आम्ही त्याच्यामध्ये रस्ते विकास महामंडळाचा एक रिंग रोड पुणे आणि पिंपरी चिंचवडला त्याची टेंडर काढलेली आहे, ते आम्ही करतोय. त्याच्यानंतर पीएमआरडीएला पण एक आतला रिंग रोड आपण करायला सांगितलेला आहे. पीसीएमसीचे आयुक्त त्यांना ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीने त्यांचं काम चाललंय. पीएमसीचं पण भोसलेंचं काम त्या पद्धतीनं चाललेलं आहे आणि या प्रकारे वाहतुकीची जी काही आपली कोंडी होती ती दूर करण्याच्या करता मेट्रोची व्यवस्था, मेट्रोचा अजून वेगवेगळ्या भागामध्ये कसा आपल्याला व्यापक पद्धतीनं ती मेट्रो नेता येईल याही प्रकारे आम्ही नियोजन केलेलं आहे. केंद्र सरकारमध्ये मोदी साहेब आहेत, अमित शाह साहेब आहेत. त्यांनी सांगितलं की आम्ही 20% रक्कम तुम्हाला देऊ. राज्य सरकारने एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आम्ही ठरवलेलं आहे की आपण 20% रक्कम द्यायची आणि 10% रक्कम जी रेल्वे आमच्या पिंपरी चिंचवडच्या परिसरात जाणार आहे, आम्ही चाकणपर्यंत जाणार आहे, त्याचे पैसे 10% प्रमाणे आमचे पीसीएमसी देईल. आणि जी पुण्यामध्ये इकडं वाघोली असेल, तिकडं पार सोलापूर रोड असेल, इकडं चांदणी चौकाच्या पलीकडे जायचं आहे, कात्रज पर्यंत जायचा निर्णय झालेला आहे, त्याचा टेंडर काढलेला आहे. इथं त्या हिशोबाप्रमाणे पीएमसी पैसे देणार आहे, म्हणजे 10%तले. अशा पद्धतीनं 50% रक्कम केंद्र, राज्य सरकार आणि आपल्या दोन्ही महानगरपालिका देतील आणि 50% वित्तीय संस्थांकडनं घेतले जातील. आणि ही पण एक अधिकची सेवा ही आपल्याला आपल्या नागरिकांच्या करता करायची. तुमच्या कदाचित असं डोक्यात आलं असेल, बाबा ही एवढं कशाला करतोय, त्याचं कारण देखील सांगतो. बाबांनो, मधल्या काळामध्ये मी शेखर सिंगांना सांगितलं, त्यांनी साधारण
2041 पर्यंत आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची लोकसंख्या किती होईल, अजून किती लोक कामधंद्याच्या नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्तानं आपल्या नगरीमध्ये येतील, मूळ आपले असणारे लोक त्यांना गावामध्ये गर्दी व्हायला लागली तर ते बाहेर येऊन फ्लॅट त्यांना परवडेल तिथं त्या ठिकाणी घेतील. पाणी आणण्याच्या करता आम्ही भामास्केड आणि त्या ठिकाणी वेगवेगळी जी काही धरणं आहेत, पाहुणा आपल्या इथं आंध्र प्रकल्प एमआयडीसीचा आहे, पण हे काम चाललेलं आहे. उद्याच्याला ठोकरवाडीचं पण आमच्या टाटाचं पाणी आणण्याचं काम त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घातलेलं आहे. मुळशीचं पाणी आमच्या पुण्याला न्यायचं, कारण माझ्या शेतकऱ्याचा बी पाणी कमी व्हायला नको, तोही नाराज होता कामा नये, पण नागरिकांना पाणी मिळालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी करताना मी ज्यावेळेस तुमचा खासदार झालो 91ला, त्यावेळेस वडगाव शेरी जिल्हा परिषद गट होता, विचारा बापूला, आणि वडगाव शेरी होता, चंदननगर खराडी होता, नंतर ते आता महानगरपालिकेत आलं. पण त्या काळामध्ये आपली लोकसंख्या होती ही साधारण पिंपरी चिंचवडची, मी हवेलीचा बाजूचा भाग काढतो, ती फक्त 6 लाखाच्या दरम्यान होती. आता आम्ही जो अंदाज केलेला आहे, आज सरोलीकरांनो 2041ला फक्त 16 वर्षांनी, किती 16, आपली लोकसंख्या होणार आहे चरोलीची 10,50,000 आणि पिंपरी चिंचवडची होणार आहे 2041ला 61 लाख. आता तुमचे 3 आमदार आहेत, भोसरी, चरोली आणि पुढं कदाचित तुमचे 5 आमदार होतील. एवढी किंवा 6 आमदार झाले तर आश्चर्य वाटून देऊ नका. म्हणजे या पिंपरी चिंचवडचाच 2001 साली एकच लोकसभा मतदारसंघ होईल. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूर आणि पिंपरी चिंचवड हवेली हा एक मतदारसंघ होता. या पद्धतीनं एकंदरीत आपल्यावरची जबाबदारी वाढतीये. जबाबदारीचं भान ठेवून आम्ही पाण्याचे पण पुढचे प्रश्न, मेट्रोच्या समस्या आणि रेल्वे लाईन तशा प्रकारचा प्रस्ताव आपण तयार केलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे आपण ह्या सगळ्या गोष्टी करत बऱ्याच तक्रारी कानावर गेल्या, तिथं मोठे मोठे म्हणजे अन्यायकारकच झालं. त्याच्यामुळे आता स्मशानभूमी, क्रीडा, भाजी मंडई, अनेक प्रकारच्या सुविधा आम्ही बसलो होतो. मी शेखरचे जण आपल्या पिंपरी 3-4 टर्मिनल घेतोय, बसेस अलीकडे तुम्ही बसेस स्लम आहे, त्या स्लमच्या आणि ह्या सगळ्या त्यांना एकत्र योजना, इकॉनॉमी विकर सेक्शन, EWS त्यांच्या करता आता मोठी मोठी लोक त्यांच्याकडे काम करणारे ड्रायव्हर, त्यांच्याकडे काम करणारे झाडू पोतवाले, पिंचचे स्वयंपाक करणारी, कधीच विचार केला जात नाही, ते राहतात. त्याच्यामुळे शहरात बकालपणा वाढतो. म्हणून आम्ही पुणे आणि पिंपरी मध्ये जी वाढ होतीये
त्याच्यामध्ये EWSच्या करता वेगवेगळी आरक्षण, म्हणजे तिथं इमारती झाल्या तर साधारण त्या इमारतीला लागणारा हा जो वर्ग आहे ज्याला क्लास 4 म्हणतो आपण, कार्यक्रम पंतप्रधान आवास माझ्या माहितीप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मी आणि कलेक्टर त्या दिवशी बसलो होतो. 30,000 घरांचा कार्यक्रम घेतला ना. हे चौबे 30,000 घरांचा कुणाशी गप्पा मारतो? 30,000 ना, 30,000 आणि ग्रामीणचे 5,000 आरक्षण. आम्ही आरक्षण नाही, अशा गव्हर्नमेंटच्या जागा निवडलेल्या आहेत आणि त्या आपण त्या गरिबाच्या करता तिथं करतोय. त्याच्याकरता त्यांना काही प्रमाणात बँक ऑफ महाराष्ट्राचं लोन पण उपलब्ध करून देतोय आणि जर तो बांधकाम कामगार असेल तर त्या मंडळात आम्ही त्याला 2 लाख रुपये देतो. मला वाटतं पंतप्रधान आवास योजनेत 50,000, 2.5 लाख ते 2 लाख 4 काहीतरी आहे. तर ते त्यांनी त्याच्या घरामध्ये लागणारी वीज ही सोलर पॅनल मधनं त्याला मिळाली पाहिजे. असं खूप गोष्टी करण्याचा निर्णय देवेंद्रजी, मी आणि एकनाथरावांनी केलेला आहे आणि त्या पद्धतीनं बाबांनो आमचं सगळ्यांचं काम चाललेलं आहे. आपलं पुणे शहर किंवा पिंपरी चिंचवड शहर हे शिक्षण, ITI, औद्योगिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर आहे. दररोज लाखो नागरिक कामाधंद्याच्या, शिक्षणाच्या, नोकरीच्या निमित्तानं इथे येत असतात, बस सेवा वापरत असतात. त्यांच्या सोयीसाठी आणि वेळ वाचवण्यासाठी कार्यक्षम, पर्यावरणपूरक आणि विश्वासार्ह वाहतूक सेवा देणं ही शासनाची जबाबदारी आहे. ही आम्हा लोकांची जबाबदारी, आमच्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे आणि याची जाणीव आमच्या PMLनी ठेवली आणि त्याच्यात सातत्याने सेवा सुधारण्याचा प्रयत्न आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय. आज उद्घाटन झालेल्या दोन्ही डेपो म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बळकटी नगरामध्ये मोडतात. या ठिकाणी लोकसंख्या, IT कंपन्या, शैक्षणिक कंपन्या, औद्योगिक संस्था त्या विकसित होणार आहे. ऑटो क्लस्टर आहे, मोठ्या प्रमाणावर कंपन्या तुमच्या, माझ्या तळेगाव, चाकण, तुमच्या रांजणगाव या सगळ्या परिसरामध्ये येत आहेत. त्याच्यावर त्याही गोष्टीचा विचार, ती लोक राहायला शेवटी या शहरात वेळ अधिक नियमित आणि अचूक राहील असा आमचा प्रयत्न आहे. स्थानिक प्रवाशांना थेट बस सेवा उपलब्ध होणार आहे. बसच्या इंधन आणि वेळ आणि देखभाल खर्चात बचत होणार आहे. प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासात सुसूत्रता आणि सुटसुटीतपणा हा आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. या डेपोमध्ये आधुनिक पर्यावरणपूरक ड्रेनेज आणि ऊर्जा वापर व्यवस्थापन याचाही समावेश आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. आजच्या काळात वाहतुकीचे नियोजन करताना केवळ वेगवान सेवा देणं उपयोगाचं नाही, तर पर्यावरणाचं भान ठेवून हे फार अत्यावश्यक आहे. आपल्या सरकारचा ग्रीन महाराष्ट्र हा दृष्टिकोन या बस डेपोच्या माध्यमातून पुढे येतोय. आपल्या दृष्टीने सार्वजनिक वाहतूक ही केवळ सेवा नाही, तर ती सामाजिक समता आणि संधीचं साधन आहे. गरीबातल्या गरीब प्रवाशाला सुद्धा दर्जेदार प्रवास सुविधा मिळाल्या पाहिजेत. आमच्या सगळ्या बसेस या एअर कंडिशन आहेत. CNG बसेस आपण ज्या घेतो त्या पण सगळ्या त्या जरा AC नाहीयेत, त्या हळूहळू करू, पण बसेस मात्र सगळ्या ACच्या आहेत. आणि पुढे पण आपण ज्या घेणार आहेत त्या पण बसेस थोडं राजेंद्र, तुम्ही त्या कमिटीवर आहात, शेखर मुंडेताई तुम्ही स्वतः आहात तिथं, जरा या CNGच्या पण बसेस AC करायला खर्च येतो, जर मिळत असेल तर आपण तोही विचार करू. कारण 43 टेम्परेचर आहे, लोक उष्माघाताने आजारी पडायला लागलेली. तर चांगल्या पद्धतीनं श्रीमंत एअर कंडिशन गाडीतनं जाऊ शकतो, पण आमचा कॉमन मॅन देखील AC गाडीतनं गेला पाहिजे. त्या पद्धतीनं आपण जरा पावलं उचलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करूया. मध्ये मला सांगितल्यानंतर आम्ही PMPML मध्ये कायम ताकद
देण्याचं काम करतोय। त्याचाच एक भाग 10 वर्षापूर्वी 2015ला वार्षिक 240 दिवस नियमित कामावर असणाऱ्या 1467 बदली कामगारांना कायम करण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला। ही गोष्ट फरक 4 टप्प्यात देण्यास त्या निधी आपण उपलब्ध करून दिला। गेल्याच वर्षी पुन्हा नोव्हेंबर 24 मध्ये 240 दिवस कामावर असणाऱ्या 1700 बदली कामगारांना कायम करण्याचा ऐतिहासिक निर्णय देखील परत आपण घेतला। आणि कोरोना संकटाच्या काळात संपूर्ण देशावर आर्थिक संकट असताना आपल्या महामंडळातील सर्व कामगारांना वेळेवर पगार अदा करण्यात आला। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यावरच आमचा सगळ्यांचा भर आहे। पुणे पिंपरी चिंचवड या दोन्ही स्मार्ट सिटी प्रगत, सुरक्षित आणि समतोल नागरी जीवनशैलीचा आदर्श मॉडेल बनावं, त्यासाठी प्रशासन, जनतेचा पण आम्हाला सहभाग पाहिजे आणि सरकार यांना सोबत आम्हाला काम करावं लागणार आहे। कारण उद्याच्याला स्वच्छता आपण पण आपल्याला चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे। आम्ही तर स्वच्छता करण्याचं काम करूच, परंतु तुम्ही कारण नसताना कुठेही कचरा टाकायचं काम करू नका। ओला कचरा, सुका कचरा, त्या सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं जी व्यवस्था केली असेल तिथं पण तुम्हाला सवय लावून घ्या। आणि एकंदरीतच हे महायुती सरकारच्या राज्यात इन्फ्रास्ट्रक्चरचा नवा अध्याय आम्ही सुरू केलेला आहे। या कामगिरीत आपल्याला प्रत्येक घटकाची साथ हवी आहे। शासन असेल, प्रशासन असेल, उद्योग जगत असेल आणि सामान्य नागरिकांनी तर आपली वेगाने होईल याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही। देश पायाभूत विकासाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली दिसतोय। पुण्यासह मुंबई आणि नागपूर शहरात देखील मिळून आतापर्यंत 144 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग आम्ही कार्यान्वित केलेले आहेत। या सेवेचा लाभ आज 10 लाख प्रवासी घेत आहेत आणि पुढेही आम्ही ती वाढवतोय। आम्ही आता ठाण्यामध्ये पण मेट्रो देतोय। आम्ही टप्प्याटप्प्याने ज्या भागामध्ये लोकसंख्या दाट आहे आणि तिथं मेट्रो देण्याची गरज आहे ती मेट्रो देण्याचं आमचं सगळं। पुण्यात स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिका प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता दिली। पुणे मेट्रो रेल्वे टप्पा 2 अंतर्गत खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी आणि नटस्टॉप वारजे आणि माणिक बाग या 2 मार्गिकांना 9,897 कोटी रुपयाचा किमतीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी आम्ही पाठवलाय। तो लवकरच पंतप्रधान मंजूर करतील आणि तो प्रश्न देखील मार्गी लागेल। आज देशामध्ये आम्ही भारतीय रेल्वेच्या माध्यमातून पंतप्रधानांनी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या 132 रेल्वे स्थानकांचा समावेश केला। या योजनेद्वारे देशभरातल्या महत्वाच्या रेल्वे स्थानकांचं देखील अनुकरण आपण करतोय। जिल्ह्यात तळेगाव, चाकण, शिक्रापूर परवाच्याच कॅबिनेटला आणि तळेगाव ते चाकण हा 4 पदरी उन्नत मार्ग हा पण आम्ही समांतर 4 पदरी रस्ता आणि चाकण ते शिक्रापूर मार्गात 6 पदरी रस्ता विकसित करण्यात येणार आहे। त्याकरता परवाच्या कॅबिनेटने 4,206 कोटीला मान्यता दिलेली आहे। 22 एप्रिलला हा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। मी वरचेवर तुम्हाला भेटत नसेल किंवा माझे लोकप्रतिनिधी भेटत नसतील, पण मुंबईमध्ये बसून, पुण्यामध्ये बसून जिथं निर्णय घ्यायचे तिथं माझ्या पिंपरी चिंचवडकरांची सोय व्हावी, माझ्या पुणे जिल्ह्यातल्या जनतेची सोय व्हावी, माझ्या पुणे शहरातल्या नागरिकांची सोय व्हावी, त्याकरता तुमचा पालकमंत्री या नात्याने माझा सतत प्रयत्न चालू आहे। आणि बाह्य वळण असेल, इतर सगळ्या वाहतुकीची कोंडी सोडवण्याचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय। अजून काही तुमच्या उपयुक्त सूचना असतील तर सगळं आम्हालाच कळतं असा माझा दावा नाही, जरूर तुम्ही त्याबद्दल सांगा। आज उद्घाटन झालेल्या चरोली आणि ई बस डेपोच्या माध्यमातून आपण केवळ एक पायाभूत कामामुळे प्रकल्प सुरू करत नाही, तर एका नव्या वाटचालीची सुरुवात चरोलीकरांनो आपण करतोय। यापुढेही अशाच सकारात्मक कामांमुळे पिंपरी चिंचवड आणि पुणे या शहरामध्ये राहत असणाऱ्या माझ्या नागरिकांच्या जीवनामध्ये
अधिक गुणवत्तापूर्ण सुधारणा घडवण्याचा आमचा प्रयत्न राहील, याची देखील मी ग्वाही या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो। आणि बरेच दिवस आमच्या सगळ्यांचा एक विचार होता की हे काम लवकर मार्गी लावायचं। काही जण आज कार्यक्रमाला मुरली मोहोळ वगैरे येऊ शकले नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की अजून बरेच नागरिक आपले आपण रेल्वेनी पण आणतोय, काहींना विमानांनी पण आणतोय। त्यांची सोय आपण राज्य सरकारच्या तर्फे त्या ठिकाणी केलेली आहे। पहिल्यांदा ज्यांची दुःखद घटना घडल्या ज्यांच्या बाबतीत, त्या व्यक्तींना त्या डेड बॉडीज आणण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि साधारण आम्ही गिरीश महाजनांना तिथे ठेवलंय। 2 दिवस एकनाथराव शिंदे पण तिथे गेलेले होते। आज पण मी माझे सगळे कार्यक्रम झाल्यानंतर पुण्याच्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्याही घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना एक आधार देण्याचं काम, त्यांचं सांत्वन करण्याचं काम करणार आहे। ही आपली माणुसकी आहे, ही आपली परंपरा आहे। ते परंपरा आपण त्या ठिकाणी जपली पाहिजे। आणि अशा प्रकारचा कुणाच्या घरामध्ये जर दुःखाचा डोंगर कोसळतो त्यावेळेस त्या पुन्हा कुटुंबाला आधार देण्याचं काम, त्यांना पुन्हा उभं करण्याचं काम, हे देखील आपली मराठी संस्कृती आहे, ही पण आपली परंपरा आहे। त्या पद्धतीनं आपण सगळेजण एकमेकाला आधार देण्याचं काम करूया, अशा प्रकारची विनंती करतो। आज आपण सगळेजण इथं आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दादा मनपूर्वक धन्यवाद। हा एवढा सगळा समाज ऐकण्यासाठी या ठिकाणी उन्हात उभा